तर शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर बघूयात पुढच्या 24 तासांची ताजी हवामान माहिती. सर्वांना विनंती करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा. सध्या जर बघितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य प्रदेशच्या दरम्यान तयार झालेलं आहे आणि ओडिसा आणि बंगालच्या किनारपट्टीच्या दरम्यान एक लो प्रेशर एरिया म्हणजेच कमी दाबाचं चक्रीय क्षेत्र तयार झालेलं आहे. त्यामुळे राज्याच्या वातावरणावर सध्या नक्कीच या ठिकाणी परिणाम होत आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. जवळपास 90% महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. 95% सुद्धा भागामध्ये या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. जोरदार पाऊस होताना दिसत नाही. मान्सून थोडासा कमजोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये मान्सूनने व्यापकता दाखवलेली आहे. त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. गुजरातच्या सुद्धा काही भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. इकडं पालघर, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होत आहे. अमरावती, अकोल्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होत आहे. भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आहे. मात्र जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक त्याचप्रमाणे धुळे या भागामध्ये म्हणावं तेवढा पाऊस सध्या पडताना दिसत नाही. त्यातच जर बघितलं तर पावसाची जोरदार शक्यता जर बघितली तर फक्त कोकण रिजनमध्ये आणि इकडं विदर्भाचा जो मध्य प्रदेशला लागून असलेला भाग आहे त्या भागामध्ये आहे. बाकीचा अहिल्यानगर, पुणेच्या काही भागामध्ये मात्र थोडासा पाऊस होत आहे. मात्र अतिजोरदार पाऊस सध्या तरी नाही. 1-2 दिवसामध्ये हा बदल होऊ शकतो. थोड्याशा प्रमाणात जर बदल झाला तर तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद.